थांबा जरा, मला फक्त आरक्षण घेऊ द्या आणि मग या 2-4 जणांना सांगतो जरा. मग म्हणजे नमुना आहे रे. तू काय माहिती का, तू गुळाचा गणपती नाही म्हणता येणार तुला. तुला शेंदूर लावून मसोबात बसवलेला आहे. बस बस. वाकडा बाबा बाहेर, रोहित पवार बाहेर. ह्यांचं काय जाण. अबरगुंडा आहेस तू, किती घाबरट माणूस आहेस तू. कसा गाडा पाय लावून आहे ना पळाला मुंबईमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायला सगळे. जय हिंदू राष्ट्र. तर आरक्षणाचा GR आता तो फसवा आहे, खरा आहे, येणाऱ्या काळात कळणारच आहे. तो GR हातात आला आणि मुंबईला जाऊन जो तमाशा घातला ना मुघली मराठ्यांनी, त्याच्यानंतर त्यांचा जो कॉन्फिडन्स इतका वाढला आहे की त्यांना असं वाटतंय संविधान आम्ही मानत नाही. कारण त्यांनी जो असंविधानिकरित्या मुंबईला जाऊन तमाशा घातलाय ना, तो त्यांना असं वाटतं की सक्सेस झालाय आमचा तमाशा. रुको जरा, सबर करो, सब दिखेगा, एक 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 करके सब दिखाएंगे. कारण या देशाला संविधान लागू आहे बरं का. मनमानी कारभार नाही चालणार आहे. आणि त्यानंतर यांनी जे, मी असेल, मनीषाताई सानप असेल, भोसलेताई असतील, म्हणजे आमच्यासारख्या महिलांना जे त्यांनी ट्रोल करणं लावलं किंवा फोन करून गलिच्छ भाषेत शिवीगाळ करायची किंवा फोन नाही त्यांचा उचलला गेला तर व्हॉट्सअपला मेसेज करायचे, फेसबुक मॅसेंजरला मेसेज करायचे, गलिच्छ भाषेत फार इतक्या घाण शिव्या द्यायचे की विचारायलाच नको. म्हणजे जरांगेने तर सांगितलंच होतं, त्याने मुंबईच्या स्टेजवरच सांगितलं होतं, थांबा जरा, मला फक्त आरक्षण घेऊ द्या आणि मग या 2-4 जणांना सांगतो जरा, मग त्याच्या मागं लागतो जरा. अरे झुंडशाहीने तू जे मिळवलं आणि जे खोटं आहे सगळ्यांना माहिती, ते झुंडशाहीने तू जे काय मुंबईमध्ये जाऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तुला काय वाटतं रे? तू जिंकलाय? तुझा राकेश टिकैती होणार आहे लवकरच, थांब. तू जिंकलाय असं वाटतं तुला? बरं, तू जे मला रोहित पवारची टीम, तू म्हणजे नमुना आहे रे. तू काय माहिती का, तू गुळाचा गणपती नाही म्हणता येणार तुला. तुला शेंदूर लावून मसोबात बसवलेला आहे. बस बस. तर तुला ज्या पद्धतीमध्ये शेंदूर लावून बसवलंय ना, तर तुला असं वाटायला लागलं की मला दैवत्व प्राप्त झालं. तर नाही रे, असं नसतं होत बरं का. हां, तर तुझा तो भ्रम जो आहे ना, तो लवकरच तुटेल. आणि तुझी जी लोक ज्या पद्धतीमध्ये महिला भगिनींना शिव्या देतात त्या देशात आहे, लवकरच तुम्हाला त्याचे पडतील. कळेल काय होऊ शकतं ते. तुझ्या हुंडीने लोक पाठवायला लागला ना माझ्या विरोधामध्ये, बिनधास्त पाठव बरं का. जरा नंगे, तुला जराही घाबरत नसते मी. हां, कारण तू अख्खा नंगा झालेला आहे महाराष्ट्राच्या पुढं. आता तुझं खरं रूप आहे ना महाराष्ट्राला कळलेलं आहे. तू किती घाबरगुंडा आहेस, तू किती घाबरट माणूस आहेस. आला मुंबईमधनं हे अख्ख्या महाराष्ट्रात बघितलंय. पण तुला ज्यांनी उभं केलं ना, रोहित पवार, वाकडेश्वर बरं का, या लोकांना पण आहे ना, मला सांगा ना, वाकडेश्वर बाचं, रोहित पवारचं काहीच स्टेटमेंट नाहीये हो. का बरं नाहीये? कुठं गेलेत हे लोक? वाकडेश्वर बाबा आणि रोहित पवार काहीच बोलना. GR फसवा आहे की खरा आहे? काय खरं काय? हे दोघं जण काही बोलनाच हो. सुसूताई बोलना, काय बोलनाच ही लोक. नेमकं काय बरं विषय काय आहे? का बोलनात ही लोक? एकंदरीत महाराष्ट्रातल्या अभ्यासू लोकांच्या बरं का, विद्वान लोकांच्या हे लक्षात आलंच असेल, हे का बोलत नाहीयेत दोघं. कारण या दोघांचं असं म्हणणं होतं की यांनी तिथं बसायलाच पाहिजे होतं, उठायचं नव्हतं. पण विषय असा झाला की हा अख्खा नंग्या घाबरला ना. हायकोर्टाची ऑर्डर आली त्यावेळेला. याला माहिती होतं जर आता उठलो नाही आणि सुटलो नाही तर आता मला आतमध्ये टाकणार, आमच्या सगळ्यांची वारी होणार. याचं काय जाणार? वाकडा बाबा बाहेर, रोहित पवार बाहेर. ह्यांचं काय जाणार? यांनी जी मीडिया तयार केली होती ना, ते रडणं, ते बाईचं रडणं, ते दाखवणं, ते असं
सगळं उघडं होणार होतं आणि त्यांचं काय गेलं असतं. हे तर पहिलंच पोलिसांना कसलं माहितीये ना, ते याचा प्रकार माहितीये ना, कोपर्डीच्या ताईचा. नगरच्या याच्यातून कसं म्हणजे म्हणलं पळून आलो, म्हणला उडी टाकून पहिल्या मजल्याहून, बांग बुंग बांग पळून आलो होतं तिथून. पोलिसांच्या हाती लागत नसतं हे पळण्यात. मला माहिर या माणूस लय माहीर पळण्यात, असा माहिर घेणे नुसता पळतच सुटत असतो. या फक्त बघतोच करतोच थांबाच याच्या तागेला, ह्याच्याशिवाय तो दुसरं काही नाही. बस तो तेच करत असतो. तर एकंदरीत लक्षात आलं असेल समाजाच्या काय आहे ते. आणि तुझी माणसं जे ज्या पद्धतीत मला ट्रोल करतायत ना, म्हणजे यांनी मला शिव्या द्यायच्या आणि मी उत्तर नाही द्यायची बरं का यांना. मी गप बसायचं, बाबा द्या मला. संगीता वानखेडे, कळलं ना, तुमच्या 7 पिढ्यांना पुरून उरण. एक शिवी दिली ना त्याच्या बदल्यात 10 शिव्या दिली मी. कारण माझा आणि तुमच्या लोकांचा काहीच संबंध नाहीये. माझा विरोध आहे तो याच्या भूमिकेला. माझा मराठा आरक्षणाला कधीच विरोध नाही. अरे अगदी पहिली रॅली निघली ना, तिथं माझी लेक, मी 6 वर्षाची लेक घेऊन हजर होते त्या रॅलीमध्ये. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी मूकमोर्चे निघलेत ना, त्या त्या ठिकाणी आम्ही हजर होतो अगदी. आणि स्वतःच्या खर्चानं, ते पण असे तुझ्यासारखे आम्हाला कोणा नेते लोकांनी पुरवलं नाही. स्वतःचं गाडी, स्वतःचं डिझेल आम्ही आमचा जात होतो. ते तू नको सांगू आम्हाला. आरक्षणासाठी आम्ही खूप खूप झगडलो, खूप अगदीच. त्याच्यामुळे तुझा जो नंगानाच तू 2 वर्षापासून लावला होता ना, तो त्या नंगानाचा मुळे काही झालंय असं तुला वाटत असेल तर हा तुझा भ्रम आहे. या आरक्षणाच्यासाठी अगदी अण्णासाहेब जावळे असतील, त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील असतील, यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली रे. म्हणजे पहिलं बलिदान कुणी दिले तर अण्णासाहेब पाटलांनी दिले. आणि आज त्यांच्या मुलाला सुद्धा तुम्ही गलिच्छ भाषेत बोललात, घाणघाण बोललात. तुमचं काय रे ते योगदान? त्यांच्या वडिलांनी स्वतःचं जीवन संपवलंय समाजासाठी. नानासाहेब जावळे पाटील किती किती ते त्यांनी सुद्धा, अण्णासाहेब जावळे पाटलांनी किती त्यांनी सुद्धा संघर्ष केला मराठा समाजाला त्यांच्या अधिकार मिळावे म्हणून. परंतु कायदेशीररित्या कुणीच आत्तापर्यंत असं कुणीच वागलं नाही. परंतु तुम्ही लोकांनी जे झुंडशाहीने लावलं ना, अराजकता माजवली महाराष्ट्रामध्ये. अगदी लोकशाही धोक्यात आली तुमच्यामुळं. लोकशाहीला आहे ना कुठेतरी गालबोट लागले तुमच्यामुळं. म्हणजे या देशामध्ये लोकशाही आहे, परंतु तुम्ही लोकांनी हुकुमशाही तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही चालू केलेली होती. जे मुंबईमध्ये तुम्ही केले किंवा 2 वर्षापासून तुम्ही जे चालू केलं होतं ते तुम्ही हुकुमशाही लावलेली आहे. माझ्यासारखे संविधानाला मानणारे लोक हुकुमाला तुमच्या हुकुमशाहीला जुमानणारच नाही आम्ही. तुम्ही जो काही तमाशा घातला किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला बिनधास घाला, माझ्यासोबत माझं संविधान आहे. हे लाईव्ह येण्याचं कारण आहे ना, ते बघा मी थंबनेलला लावलेलं आहे. किती गलिच्छ भाषेत मला शिव्या देण्यात येतात. अहो हे तर काहीच नाही. अजून एक व्हिडिओ मी व्हायरल करणार आहे. तलवार घेऊन नाचतोय तो, आणि तो तलवारीचा व्हिडिओ त्याने मला टाकला आणि म्हणतो तुला नाही या तलवारी. इथपर्यंत तुमची मजाल क्या बात आहे. अच्छा, मग हे मुघली मराठेच आहेत ना, कारण बायकांना अशा भाषेत बोलणारे हे कोण होते? हे मुघलांचे मावळे होते. हे मुसलमानांची लोक होती, म्हणजे मुघलांची लोक होती त्या काळात मध्ये. त्यामुळे तुमच्यात मध्ये तेच रक्त आहे. तुमच्या घरी कदाचित त्यावेळेला ते लोक येऊन गेलेले आहेत. त्यामुळे तुमच्या रक्तामध्ये मराठा नाहीचे, तुमच्यामध्ये शिवछत्रपतींचे विचार नाहीचे. तुमच्या रक्तामध्ये सळसळतंय काय? मुघली विचार. महिलांची अवहेलना करणं, नाही का, महिलांची अब्रू लुटणं, हे कुणाचं काम होतं? मुघलांचं काम होतं. इतिहास साक्षी आहे त्याच्यासाठी. इतिहासामध्ये नोंद झालेली आहे त्यांच्या कारनाम्यांची. आणि त्याच्यामध्ये आता परत या जरांगे मियाच्या पण इतिहासात मध्ये नोंद होईल. कसं महिलांना वेठीस धरलं, कसं मुंबईतल्या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरलं, कसं राज्य चालवणाऱ्या संविधानिक पदावर बसलेल्या मंत्र्यांना कशा भाषेत मध्ये बोलण्यात आलं, याचाही इतिहास रचला जाणार आहे. आणि हे सगळं करून काय मिळवलं? शेवटचं वाक्य काय असणार आहे? संविधान. काय मिळवलं तर 0. त्याचं कारण या देशाला संविधान लागू आहे. नाही रे,